नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जावे त्याच्या वंशा. या म्हणीचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या जागी जाऊन जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीची दुःख कळत नाहीत, त्या व्यक्तीच्या व्यथा वेदना कळत नाहीत, ती व्यक्ती नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जातीये, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे समजू शकत नाही. मराठी व्याकरणामध्ये आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग अशी शिकलेलो आहे. त्यातलं नपुसकलिंगी याचा आपल्याला नेमका फारसा अर्थ माहीत नसतो आणि जो काही अर्थ माहीत असतो त्याच्यामध्ये थोडीशी भीती असते, घृणा असते आणि काहीसा एक उपेक्षित भाव असतो. पण या समाजामधले तृतीयपंथी म्हणजे जे नपुसकलिंगी आहेत ते सुद्धा एक माणूस आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आज मी एका संपूर्णपणे वेगळ्या विषयावरती बोलणार आहे, अत्यंत मोकळेपणानं, अत्यंत स्पष्टपणानं बोलणार आहे, कारण मला स्वतःला सुद्धा जाणून घ्यायचे की माणसांचं आयुष्य कोणकोणत्या पद्धतीचं असू शकतं, कशा पद्धतीनं ही माणसं जगतात. समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याची एक जी काही उपेक्षेची, हेटाळणीची दृष्टी आहे ती घेऊन संपूर्ण आयुष्य काढायचं हे प्रचंड भीषण असतं. पण तरीसुद्धा ही माणसं जगण्याची लढाई लढतायत. आज मी बोलणार आहे तृतीयपंथीयांविषयी आणि तृतीयपंथीयांच्यासाठी काम करणाऱ्या दोघींना आज आम्ही बोलवलेलं आहे. मी हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी विचारलं की दोघांना म्हणायचं की दोघींना, आणि मला सांगितलं की दोघींना म्हणायचं. आयुष्य कसं असतं, कसं बदलत जातं, आणखीन काय काय होऊ शकतं आणि आपली दुःख किती किरकोळ असतात आणि आपण स्वतःलाच किती थोर समजत असतो, पण प्रत्यक्षामध्ये आयुष्यात किती लोकांच्या वाट्याला काय काय आलेलं असतं हे सगळं आज जाणून घेऊया. त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो, मयुरी अळवेकर यांचं. नमस्कार. मयुरी अळवेकर या आता महाराष्ट्र शासनानं जे काही तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी मंडळ आणि त्यांचे हक्कासाठीचं मंडळ स्थापन केलं आहे त्याच्या त्या सदस्य आहेत आणि त्या कोल्हापूरच्या आहेत. मी मयुरी यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासोबत आहेत आरती नंदगिरी. आरती नंदगिरी या मूळच्या कर्नाटकातील असल्या तरी गेली 20-25 वर्षे त्या कोल्हापुरात राहत आहेत आणि आता त्या कोल्हापूरच्याच आहेत. मला या दोन्ही माझ्या मैत्रिणींकडनं मला असं समजून घ्यायचं आहे की त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य काय आहे, त्यांचा जो काही तृतीयपंथीयांचा समाज आहे त्यांचं जगणं कसं आहे. आपण जाता येता सहजपणे हिजडा हा शब्द उच्चारतो, पण तो शब्द त्यांच्यासाठी नेमका कोणत्या भावनेनं त्या स्वीकारतात अशा अनेक गोष्टींविषयी मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. एका वेगळ्या विषयावरचा आजचा हा संवाद प्रतिवादचा एपिसोड. मयुरीताई, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे की तुम्ही कोल्हापूरच्या, हो, तुमचं बालपण कसं होतं, शिक्षण काय झालेलं आहे, शाळा कुठली होती आणि कधीपासून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वतःच्या शरीरातले बदल तुम्हाला जाणवा लागले? मी मूळची कोल्हापूरचीच, CPRला माझा जन्म झालेला आहे. मी शाहू दयानंद हायस्कूल, परत इंदिरा गांधी विद्यानिकेतन इथं 6वीपर्यंत शिकली. त्याच्यानंतर बालपण खूप खडतरीचं होतं आणि आता थोडंसं बदल झाला आहे आयुष्यामध्ये. म्हणजे जे लहानपणी शब्द कानावर पडायचे, हिनवणी समाजाची जी होती ती कमी प्रमाणात झालेली, पण आता वेगवेगळे शब्द आलेले आहेत त्याच्यासाठी. का तर डिजिटल इंडिया झालेलं आहे आपलं, वेगवेगळे शब्द आलेले आहेत. ते खूप लहानपणापासून पूर्ण आमचं, मी एकटीच नाही, 80% जवळजवळ आमचं आयुष्य सेमच असतं. पण लहानपणी तुम्ही एक मुलगा म्हणून होतात, बरोबर ना? समाजासाठी. पण त्यावेळी सगळी वेशभूषा ही मुलासारखी असायची. मुलासारखी कपडे, मी शर्ट आणि चड्डीमध्येच लहानाची मोठी ज्या वेळेला झाली तर एक मुलगा म्हणून समाजाने मला बोलवलं किंवा समजलं. पण मी आतून एक माझं खेळणं मुलींच्यात होतं, परत घरातली कामं सगळी मीच करायचे, त्याच्यामुळं आणि समजत पण नव्हतं त्यावेळेला. पण नाव मयुरीच होतं? नाही, नाव माझं दुसरं होतं. घरच्यांनी बाळ म्हणूनच हाक मारायचे, पण समाजातील लोक वेगवेगळ्या नावाने हाक मारायची. जे आई वडिलांनी ठेवलेलं त्याच्या व्यतिरिक्त जी समाजानं आमच्या समाजाला ठेवलेली नाव आहेत, हिजडा, चक्काई अशी, अशा नावानी खूप त्रास व्हायचा. मी इग्नोर करायची, पण ते बालपण होतं. पण जसं जसं कळत गेलं तसं तसं ह्या गोष्टी मनाला लागायला लागल्या ही कुठंतरी थांबायला पाहिजे. किती वय होतं तुमचं ते साधारण? मी 7वीत असताना 6वीमध्ये शाळा सोडली. पण शाळा सोडायचं कारण काय? शिक्षण करावं असं का नाही वाटलं? शिक्षण करावं इच्छा तर खूप होती, पण शाळेत गेल्यानंतर शाळेला जाताना माझा हावभाव असं मुलींप्रमाणे चालणं बोलणं असायचं. त्याला मुलं चिडवायची, मुलीही चिडवायच्या. वर्गात गेल्यानंतर खूप काही गोष्टी
चिमटा काढायचं, परत असं अंगावरनं बोटं ओढायची, शर्ट ओढायचा, असे प्रकार व्हायचे. तर ती मुलं डिस्टर्ब व्हायची, वर्ग डिस्टर्ब व्हायचा. तर मला ते शिक्षिका म्हणायच्या की नाही, तू बाहेर जा वर्गातून. 5-6 वेळा त्यांनी असं केलं, 1-2 वेळा हाताला धरून पण मला वर्गातून बाहेर काढलं. त्याच्यामुळे माझी इच्छा मरून गेली शिकायची. मग मी आईला म्हटलं की मला शिकायचं नाही, असं होतं. अरे जाऊ दे बाळा, जाऊ दे बाळा. आईनं खूप समजावलं मला, पण समाजाच्या ह्याच्या पुढं आई कमी पडली मला समजवायला. माझी मानसिक तयारी त्यावेळेला तेवढी नाही झाली की मी या सगळ्या गोष्टी इग्नोर करून मला पुढे शिकायलाच पाहिजे. असं मी शिकणं बंद केलं आणि काम करायला लागली. आज काय वाटते, त्यावेळेला शिक्षण सोडलं, शाळा सोडली, हा निर्णय योग्य होता की चुकीचा होता? चुकीचा होता, पण तो घ्यायला मला समाजानं भाग पाडलं. कारण की आज शिकले असते तर खूप चांगल्या ठिकाणी का होईना काम केलं असतं आणि एक चांगलं आयुष्य आताही जगते, पण ह्याच्यापेक्षा मानानं स्वाभिमानानं जगले असते वाटतंय. पण मग तुम्ही घरातून बाहेर पडलात, त्याचं कारण काय होतं आणि तो काळ कुठला होता? बाहेर पडायचं कारण सामाजिक सामाजिक हिंसा. हां. कारण की बघा, कित्येक वेळेला घरच्यांना की तुझा भाऊ असा आहे, आईला म्हणायचं अगं तुझं पोरगा असं पोरीवानीच करते. तर हे कुठंतरी थांबवायचं होतं. कारण की घरचे, मी घरात मोठी होते, माझे लहान भाऊ ते नव्हते, तर खूप मनाला गोष्टी लागायच्या की माझ्यामुळं त्यांना कोणी काय बोलायला नको. आणि असं कित्येक लोकांच्या बाबतीत होतं जे माझ्या समाजातले जे आहेत. तर अशा वेळेला एक टर्न असा येतो की एक वेळेला तरी त्यांना हाकलून द्यावं लागतंय किंवा मनानं घर सोडावं लागतं. अशा वेळेला खूप मन कठोर करून मग ही लोक बाहेर पडतात. मग आपल्यासारख्या काही आमच्यासारख्या सामाजिक संस्था काम करणार आहेत त्यांना अटॅच होतात, किंवा जे आमच्यासारखी लोक आहेत जी गुरुचेला परंपरामध्ये आहेत, जो आपला समाज घेऊन कित्येक वर्ष चाललेली आहेत, अशा लोकांशी जाऊन जोडतात. तिथून पुढे ते त्यांच्यासोबत राहतात. बापरे. आरतीजी, तुमची काय स्टोरी आहे, काय कहाणी आहे? नमस्कार. मी मूळची कर्नाटकची आणि 20-25 वर्ष झाले इथंच आहे. आणि वडील लहानपणीच असं वारले, त्यामुळं काय शिक्षण झालं नाही, काय नाही. 4थीमध्येच शाळा सोडावी लागली. मग घरची परिस्थिती पण एकदमच गरीब, म्हणजे शिक्षण म्हणजे काय करण्याचे हेच नाही आहे. मग त्यामुळं शिक्षण नाही, काही नाही. सध्या काय करता तुम्ही? सध्या असं देवाचं कार्यक्रम वगैरे, नाहीतर असं मागायला वगैरे बस्तीला जायचं. यक्ष किन्नर ही आपली खरं तर खूप जुनी संस्कृती आहे. बरोबर. गंधर्व म्हणजे अगदी रामायण महाभारताच्या काळापासून तृतीयपंथी किंवा त्यावेळेचे किन्नर यांचा उल्लेख आढळतो. मला एक गोष्ट विचारायची आहे की अनेकदा अजूनही लग्न कार्य असेल, मंगल कार्य असेल, लहान मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला असेल, त्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी मात्र आवर्जून तुम्हाला बोलवलं जातं. होय. त्याच्या मागचं कारण काय आहे? किन्नरांना मंगलमुखी म्हटलं गेलंय. तर ज्या वेळेला म्हणजे घरात आपला मंगल कार्यक्रम असतो त्यावेळेला ह्या लोकांना आमंत्रित केलं जातं आणि यांच्याकडे दैवी शक्ती असते. कारण की ना हे पुरुष आहेत ना स्त्री आहेत. तर याला कारणसुद्धा तसं आहे. मग यांच्याकडून आशीर्वाद घेतला जातो आणि त्यावेळेला आम्ही मन खुल्लं करून आशीर्वाद देतोय की यांचं घर दार मुलं बाळ सगळं व्यवस्थित राहू दे, वाढू दे, फुलू दे, फलू दे, पण आमच्यासारखं कुठंही जन्माला नाही येऊ दे. तो आशीर्वाद आम्ही देतो आणि जे काही त्यांनी प्रेमानं देतात ते घेतोय आणि आम्ही घरी येतोय. पण तो आणि हा- एक जो काही मंगलमय प्रसंग असेल, हो. त्या दिवशी जो सन्मान किंवा त्याच्याबद्दल त्या दिवशी तुमच्याकडे बघण्याची जी काही दृष्टी असती ती मात्र एरवी विसरलेली असते. पण हां, कित्येक ठिकाणी होतं. आपलं कोल्हापूर धार्मिक ह्याच्या क्षेत्राशी जोडलेलं आहे. दक्षिण महाराष्ट्र आपला पूर्ण, इथं जो आपला जोगती समाज आहे किंवा आराधी, पोतराज, गोंधळी, वाघ्यामुरळी ह्या समाजातील लोक आहेत, त्यांना खूप आस्थेनं ह्या लोकांकडे बघितलं जात आहे. पण एरवी समाज विचार करत नाही की ही लोक कशी जगतात वर्षभर, Exactly, खरं आहे. की ह्या लोक काय करतायत. आपण यांना वर्षातून एकदा बोलवतोय, पण आम्ही सापडलो नाही तर शोधतात ते. बरं. अक्षरशः पूर्ण एरिया शोधून काढून कुठेही लोक राहतात तिथं नाही, आमच्या इथं असं लिंब आहे, जागरण आहे, गोंधळ आहे आणि तुम्ही या, आमच्या घरी मुलगा झालेला आहे, तुम्ही या, असं करून ती वर्षातून एकदा शोधून त्यांना ते हे करतात. म्हणजे काय कार्यक्रम असेल तर. पण एरवी कुठंच त्या लोकांचं दादीवन सरकारी घेत नाही. खरं आहे. समाजाचं तर सोडून हो. त्या परिवारानं तर नाहीच घेतली, पण सरकारी दाद घेत नाही आहे त्या गोष्टींची की बाबा या लोकांचं आयुष्य काय आहे. ते म्हणतात ना, पाण्यामध्ये मासा झोपी जाय कैसा जावे त्याच्या जन्मात तेव्हाकडे. समाजाने ते लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा नाही, आपण यांना एकदाच बोलवतो. आणि खूप समाजामध्ये समज गैरसमज की आम्ही मागायला ज्या वेळेला जातो, जसं आरतीताई म्हटल्या,
तर म्हणतात अरे तुम्ही एवढे धडधाकट काम करून का खात नाही, तुम्ही का देत नाही काम. पण तुमची तयारी आहे काम करायची? सगळी तयारी आहे. तयारी आहे ना काम करायची, पण कोणी असं बोलतात फक्त काम देतो असं तसं, पण कुठेही आता जिथं गेलं त्यांनी म्हणले ना तुम्ही काम करून खावा, की आम्ही बोललो की आम्हाला तुम्हीच काम द्या, बोललो की नाही आमच्या इथं नाही आहे. आणि कुठं जरी कामाला जरी एखाद्या व्यक्तीने ठेवलं, पण तिथं जे दुकान असेल किंवा काहीतरी असेल तिथं जे लोक येणार आहेत ते म्हणतात ए बाबा ही लोक असले आहेत, इथं जाणं मुश्किल आहे, यांच्याकडं कसं घ्यायचं. म्हणजे त्या दुकानदाराचं पण हे आहे, नुकसान आहे आणि आमचं पण आहे. त्यांनी सांगतात चुकून ठेवलं तरी पण कामाला, पण तिथं लोक पण जाणार नाहीत ना, ते कुठलीही वस्तू घ्यायला किंवा काही असू दे. बोलणं सोपं आहे पण ते खूप अवघड आहे आमच्यासाठी. तुमच्याशी काही वेगळी वस्ती आहे का? वेगळी वस्ती नाही. ज्या वस्तीमध्ये आम्ही राहतो एकतर भाड्याने घरं कोण देत नाही आहेत, घरात कोण ठेवून घेत नाही आहेत, आणि तेवढी प्रॉपर्टी कामधंदा पैसा अडका नाही म्हणून भाड्याने ज्या स्लम एरिया असतात तिथंच आम्ही लोक जास्त करून राहायला, कारण की सोसायटीमध्ये किंवा अशा अपार्टमेंटमध्ये कोणीच देत नाही आहे त्यांना घरं वगैरे. तर मग हा अतिशय मला वाटतं की अन्यायदायक प्रकार आहे. म्हणजे एखाद्या अपार्टमेंटमध्ये जर भाड्यानं फ्लॅट घेऊन राहिला तर इतरांनी खरं तर ऑब्जेक्शन काही कारण नाही आहे, बरोबर. कारण ही माणसं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याचा सगळ्यांनीच पुनर्विचार केला पाहिजे. पण अजूनही कोल्हापुरात असा प्रकार आहे. हो आहे की, पण त्यांचा समज काय की नाही तुमची लोक इथं राहिलेत ना, तर तुम्हाला बघून आमची मुलंही अशी होतील. जर असं झालं असतं तर प्रत्येकांनी नरेंद्र मोदींनाच बघत बसलं असतं आणि त्यांच्यासारखेच झाले असते. जर कोणाला बघून कोणी घडतंय खरं आहे. तसं, तर ते गैरसमज दूर व्हायला पाहिजे लोकांमधला. आणि जसं मग अशा आपला विषय अर्धाच राहिला की आमच्या समाजाला मंगल समयी ज्यावेळेला श्रीरामांची पण बधाई आमच्या लोकांनी घेतलेली आहे, किन्नर समाजांनी. आणि ज्यावेळेला श्रीराम वनवासाला गेले त्यावेळेला महिला पुरुष सगळे गेले शरयू नदीच्या काठी, आणि आमच्यातली लोक सुद्धा गेले त्यावेळेला राम वनवासाला माझ्या बंधू भगिनीनं यावं ना, तर आमची पुरुषात गणनी आहे ना महिलांच्या मध्ये आहे. तर आमची लोक 14 वर्ष वनवास त्यांनी पण तिथंच भोगला शरयू नदीच्या काठी. ज्यावेळेला श्रीराम आले त्यावेळेला म्हटले की अरे तुम्ही का नाही गेले, म्हटले प्रभू तुम्ही आम्हाला आज्ञा नाही दिली. तर द्वेतारयुग जाईल, द्वापार युग जाईल आणि सतीयुग बुडून जाईल, कलियुग येईल आणि कलियुगात तुमचं राज्य येईल. हा पण एक त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळे आता बघा कित्येक ठिकाणी नगरसेवक आहेत, आमदार झालेले आहेत, तर त्याचा एका दृष्टीनं हा पण भाग होऊ शकतो. मला सांगा की ज्या ज्या महानगरांमध्ये आपण फिरतो तिथे तृतीयपंथीयांची संख्या थोडीशी वाढताना दिसतीये. हो. तुमचं एकूण निरीक्षण काय आहे की तृतीयपंथीयांचा बाय बॉर्न त्यांची संख्या वाढतीये की नंतर त्यांच्यातल्या जीन्समध्ये हार्मोन्समध्ये बदल होऊन काही होतंय? जीन्स हा शब्द चुकत आहे, हार्मोन्समध्ये बदल. हार्मोन्स खूप छान प्रश्न आहे. कुठंतरी ह्याला पण थोडाफार समाज जबाबदार आहे या गोष्टींना. कारण की बघा ज्या वेळ आता वाढण्याचं कारण सांगते, पण आमच्याकडं तृतीयपंथीयांची संख्या वाढत चालली आहे. वाढत चाललेली आहे. हां, वाढत चाललेले कारण सांगते. प्रोडक्शन मशीन आम्ही नाही आहे. आम्ही मुलाला जन्माला घालू शकत नाही आहे. महिला आणि पुरुष तुम्ही जन्माला घालताय सर्वसामान्य समाजामधले. कुठंतरी समाज आपल्याला काहीतरी बोलेल, अशा वेळेला त्यांना तुम्ही घरातून हाकलून देताय, तर हे जातात कुठं तर आमच्या समाजामध्ये येतात. त्यावेळेला मग आमचा परिवार वाढतोय, ती मुलं समाज वाढण्याचं कारण आहे. आज आईवडिलांनी तुम्ही जर ढकलून दिला नाही घरातून, मुलाला बाहेर नाही काढलं, तर तो का जाईल आणि का तो समाज वाढेल? तर समजून घ्या मुलाला. म्हणून मी सांगते की कित्येक ठिकाणी चर्चासत्र चालू असताना म्हणते की आता गर्भवती महिलांना HIV टेस्टिंग कंपल्सरी आहे, तसंच काउन्सिलिंग ही कंपल्सरी आहे. रिपोर्ट आल्यानंतरनं किंवा दोघांचंही काउन्सिलिंग होतं आहे, तिथं एक सेशन ठेवा की तुला मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, किंवा असं काही जन्माला येऊ दे, तृतीयपंथी होऊ दे, नपुसकलिंगी होऊ दे, तुमचा जो शब्द आहे त्या शब्दात तुम्ही सांगा. पण त्याला असं सोडून देऊ नको, घरातून हाकलून देऊ नको. त्यालाही चांगलं शिक्षित करा. आज लक्ष्मीनारायण त्रिपाठी बघा, तिला परिवारानं साथ दिली. गौरीताई सावंत आहेत, तिला पण परिवारानं नाही, ती एवढी टॅलेंटेड असून एज्युकेटेड असून तिलाही परिवारानं जवळ नाही ठेवलं, तिलाही हाकलून दिलं. पण असे हिरे चमकतात ह्या समाजामध्ये, आणि जर परिवारात ठेवलं तर तुमचंही नाव रोशन होईल परिवाराचं. पण साधारण किती टक्के मुलांना घरातून हाकलून दिलं जातं की जे मुलीसारखं वागतायत किंवा जे तृतीयपंथी आहेत म्हणून त्यांना घरातून बाहेर काढलं जातं? हो, आई वडील सुद्धा ठेवून घेत नाही. आई वडील नाही, परिवारातले टोमणे, याच्यामुळे ते घरातले आकुल, जा रे बाबा तुझ्या बहिणीचं लग्न व्हायचंय, भावाचं लग्न व्हायचंय, काय म्हणतील लोक. पण मग काय करायचं त्या मुलानं किंवा त्या मुलीनं, काय करायचं? मग हा प्रश्न आम्हालाही पडतोय की
चुकी कोणाची, भोग कोणाचा आणि दोष कोणाचा? काय चूक झाली माझी मला टाकून दिलं माय बापान, समाजानं टोचल जागोजागी मला चोचीन, बापा तुझ्या शरीराचा आहे मी रे एक भाग, नजर चोरू नको माय तुझ्या पोटची मी आग, देह घेऊन पुरुषी आतमध्ये नांदे बाई, हेळ सांड प्रकृतीनं केली माझ्या जन्माची, मूळच्या कठोरतेला झालं रमऊपणाची, झालं रमऊपणाची. पण मला सांगा की लहानपणी ती मुलगी असती किंवा मुलगा असतो काही असू शकतं का? होय, त्याच्यामध्ये इंटरसेक्स आहे, LGBTQ आहे, त्याच्यामध्ये इंटरसेक्स होतं, त्याच्यामध्ये जेंडर डिक्लेअर होतच नाही आहे. बर. अशा वेळेला मग पुढं जाऊन त्याच्या 16, 17व्या 18व्या वर्षी नाही, पण जन्मतः तो मुलगा किंवा मुलगी म्हणून असेल ना, का जन्मतःच तृतीयपंथी असतो? जन्मताच एकेक असतात ज्यांना आम्ही आमच्या वेगळ्या शब्दामध्ये मापेट म्हणजे मापेट आईच्या हिजरा पोटातूनच म्हणून त्याला जन्माला तसं ते येते, मग त्याला काहीच नसते, फक्त लघवी करण्यासाठी छोटीशी जागा असते. ओके. असे पण खूप प्रमाण कमी आहे बर. त्याच्यामध्ये. पण नाही रे तू नंतर न झालाय, असं झालंय तसं झालंय, पण नाही, तू लहानपणापासून त्याचं वागणं चालणं बोलणं बघा, तेच त्याचे हावभाव असतात. आता तुम्ही म्हणताय की नाही या लोकांना त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर हे ती मेंटली डिस्टर्ब असतात, ती मेंटली सायको असतात, असं करून ही लोक मुद्दामाशी होतात, त्याचं प्रमाण खूप व्हायला लागलंय. अरे पण ही कुठं घडवली जात नाही आहेत, ही पहिल्यापासूनच अशी असतात. आता जे मयुरीताई बोलल्या ना, लहानपणी आता एखादं एवढं बाळ असेल त्यावेळेला, आता 2-3 वर्षाचा असेल मुलगा, तो त्याला थोडं थोडं समजायला चालू होतंय, मग त्यावेळेला म्हणजे चुकून त्याच्याकडं असे हावभाव होतात, तो किंवा मी लहान मुलीचेच ड्रेस घालणार किंवा असं तसं, मग तिथून तो वाढत जातोय. त्याला मग वाढत जाताना त्याला बोलवलंच लागतात की तू असं बायकावानी करतोस किंवा छक्क्यावानी करतोस, हिजडा, मामू, असं काय शब्द येतील ते वापरतात. मग ते लहानपणापासूनच ना त्याच्या डोक्यात ते हे होत जाते. मला असंच वागणूक मिळाले की घरच्यांनी पण नाही समजून घेतलं आणि बाहेरच्यांचं पण तेच शब्द येतोय, त्यामुळं त्याच्या पण मनावर परिणाम होत जातो ना. तो तसा असेल तर पण तुमच्या घरातल्यांनी पण त्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्हीच तसं केला म्हटलं तर ते पुढं आणि जरा हे होऊन जाईल, वाया बाबतीत जाईल. असंच घडलं होतं? असंच घडलेलं, लहान असल्यापासूनच असं आहे, कोण काही बोलते कोण काही बोलते. आणि माझं तर ते आवाज पण असं, मला आजपर्यंत कधी पुरुषाचं किंवा असं काही हेच मिळालं नाही, असं हे चक्का आहे किंवा बायकावानी बोलतोय, हिजडा आहे, असं असं बोललं की मनाला हात न लागायचं. आणि कुणी 4 लोकात बोललं ना, मग माझ्यात तरी ताकद तेवढी नसणार ना, किंवा भांडणं करायची दुसऱ्या मुलांसारखे. मी साईडला जाणार, कुठंतरी रडत बसणार, आणि हाय आपलं शाळेत. मग ह्याच्यामुळं शिक्षण नाही, काही नाही, परिस्थिती पण नव्हती, सगळं अशा म्हणजे लोकांच्या वागणुकीमुळं असं जास्त होऊ शकते. पण त्यांच्या घरच्यांनी पण सांभाळून घ्यायला पाहिजे. तुमचा जन्म कर्नाटकातला आहे, पण मग कर्नाटक. कोल्हापुरात का आलात आणि कधी आलात? काय तिकडं आमच्या इकडं परिस्थिती नाही, काम नाही, काय नाही, आणि आमच्या इकडं पाण्याचं दुष्काळ वगैरे सगळं, म्हणजे खाणं मुश्किल. मग तुम्ही एकटे आलात की तुमच्या नाही घरातले पण नाही, आले? घरातले पण आले. आमचे वडील लहान असतानाच वारले, त्यामुळं आई आणि मी आणि माझ्या 2 बहिणी होत्या. बर. त्या इकडं एक आज ते तुमच्या संपर्कात आहेत, तुमच्या सोबत राहतायत की तुम्ही वेगळ्या राहताय? नाही नाही, मी राहते संपर्कात आईच आहेत. आता त्या बहिणी वगैरे त्यांच्या घरी आहेत, मी आणि आई असते. बर. मयुरी, तुमचं काय फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि आता सध्या तुम्ही त्यांच्याशी संपर्कात असता का? आणि ओव्हरऑल तुमचा जो काही समाज आहे त्या समाजामध्ये घरापासून दूर गेलेली माणसं ही जास्ती आहेत, त्यांना कधी पुन्हा घरी जावंसं वाटत नाही का? आणि मग घरातली लोक आता या इतक्या परिस्थितीत स्वतःना अजून स्वीकारत नाहीत का? आठवण तर येते घरच्यांची, आणि त्यांच्या टचमध्ये पण फोन वगैरे बोलणे ते होतात. मी लहान 2 वर्षाचे होते त्यावेळेला वडील वारले, आणि आई वारून 20 वर्ष झाली.
तर भाऊ आणि बहिणी आहेत, तर फोनवर बोलणं होते. वाटते की आमच्या समाजामध्ये पण कित्येक लोकांना वाटते की घरच्यांनी परत बोलवावं. ते प्रेम, माया, ममता, कारण की आपण समाजामध्ये वावरताना बघतोय की मला तसं राहायचं आहे. पण काही समाजाच्या अटी आणि समाजाची जी चौकट आहे, तू मुलगा आहेस तर तू शर्ट पॅन्ट घालायचा आणि तू मुलगी आहेस तर ड्रेस आणि साडीच घालायचं. आता 21व्या शतकात बदललेलं आहे जग, पण विचार लोकांचे बदललेले नाही आहेत. मग मी तृतीयपंथी मी काय घालायचं? एका राजकीय नेत्यानं सुद्धा मागच्या वर्षी टिप्पणी केली होती, तृतीयपंथींनी साडी घालू नये. मग काय घालायचं? पण कोणी चित्रगुप्त होऊ नये खरं आहे. आमच्याविषयी किंवा समाजाच्या कुठल्याच कुठल्याही समाजाची चित्रगुप्त होऊ नये की समाजानं असंच आणि तुझ्या एवढ्या चुकी आहेत आणि तुझं आयुष्य तू असंच जगलं पाहिजे आणि तुझ्या आयुष्यामध्ये एवढ्या चुकी झालेल्या आहेत. कोणी चित्रगुप्त होऊ नका. त्यांचं आयुष्य त्यांना सुखानं आणि इमानदारीनं जगू द्या, प्रेमाने. ज्याची जिंदगी जशी आहे त्याला जसं राहू वाटतंय तसं त्याला हक्क आहे की तो राहण्याचा. असं कुणी त्याचं हे करू नये. आता जे महाराष्ट्र सरकारनं तृतीयपंथीयांसाठी त्यांचे हक्क संरक्षण आणि त्यांचं कल्याणकारी मंडळ हे जे सुरू केले, त्याची नेमकी उद्दिष्ट काय आहेत आणि तुम्ही त्या उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. आमची आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले का आता, का केवळ कागदोपत्री GR निघाला आणखीन पुन्हा थांबले? GR थांबलेल्याचं कारण की लॉकडाऊनमुळं सगळ्या लोकांना एकत्र येता येत नाही आहे, मीटिंग्स घेता येत नाही आहेत. तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहेत की पुढं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. पण तुम्ही याचा फॉलोअप घेत होता अशा मंडळासाठी? होय होय, सगळे गौरीताई, लक्ष्मीताई होत्या, मुजरा गुरु होती, परत अथर्व होता, पवित्रा, नागपूरची राणी ढवळे होती. प्रत्येक महाराष्ट्रातल्या कित्येक राज्यातले लोक त्यावेळेला या लढ्यात सामील होते आणि तो लढा आता सक्सेस झाला 15-20 दिवसापूर्वी. सगळ्यांचं योगदान आहे, खारीचा वाटा. आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मला किती वर्ष सुरू होता तुमचा हा लढा? 2016 पासून. पण 2014लाच उच्च न्यायालयानं हो. तृतीयपंथीयांना समाजाचा एक घटक म्हणून मान्यता दिली. पण त्यानंतर आता हे राज्य सरकारचं जे महामंडळ आहे ते आत्ता आलेलं आहे. हो, म्हणून मग तुम्ही 2016 पासून पाठपुरावा करत होता? करत होतो. आणि 2014 पासून ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने दिलं की मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर म्हणून, हो. त्याच्यानंतर काही अजून सरकारी सिस्टम आहे त्याच्यामध्ये चेंजेस नाही झालेले आहेत. बरं. आता बघा, एक चालू उदाहरण घ्या. कोविड-19 जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष आहे. आम्हाला होऊ शकत नाही का की तुम्ही आम्हाला माणूसच समजत नाहीये, तर त्याच्यामध्ये कुठंच नाही आहे. आणि जर काही तसं झालं, जगदंबेच्या कृपेने अजून कुठल्याही तृतीयपंथीयांना झालेलं नाही आहे. आणि झालं तर मग आम्हाला कशांमध्ये, महिलांमध्ये टाकणार की तुम्ही पुरुषांमध्ये मोजणार आम्हाला? हा पण एक विषय. आणि ह्यालाच धरून वोटिंग कार्ड, मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे. ॲक्च्युअल डाटा सरकारकडे नाही याचं कारण की कित्येक ट्रान्सजेंडर लोकांच्या ID वर मेल आणि फिमेल आहे, बरं. ट्रान्सजेंडर म्हणून नाहीच. तर ॲक्च्युअल डाटा मग तुमच्याकडे येणार कसा? ते आहेत. आणि ह्याच्यामुळं मतदानाला पण जाताना ती लोक टाळाटाळ करतात. त्याचं कारण की तिथं गेल्यानंतर फोटो साडीवरचा, नाव त्याचं पहिलाचं जे असेल ते, अरे तुझं नाव हे आणि तू असं कसं काय दिसतोयस? अरे तुम्हाला काय करायचंय? आले तुमचं काम, तुम्हाला ते विचारायला ठेवलंय का की तू असा का आणि तू तसा का म्हणून? ज्याला ह्याच्यामुळे खच्चीकरण होतं तिथं मन खचलं जातंय. त्याच्यामुळं कित्येक वेळेला जात नाही. पण आता सरकारी योजनांचा जर लाभ पाहिजे असेल तर आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र आता मस्ट आहे. पण ते सगळ्यांनी काढावं यासाठी तुम्ही आता काही प्रयत्न करताय? हो, याच्यासाठी कलेक्टर सरांना सांगून आम्ही कॅम्प पण घेतले होते आणि चांगल्या 60 लोकांचं इचलकरंजीला मतदान कार्ड आम्ही त्या कॅम्प मार्फत काढून दिलं. 70 लोकांचे आधार कार्ड तृतीयपंथी म्हणून. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांची संख्या किती आहे आणि राज्यात किती आहे साधारण? राज्यातली तर काय आपण ॲक्च्युअल सांगू शकत नाही, पण आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय तेवढ्या लोकांची. जिल्ह्यात 450 ते 500 आहे. त्याच्यामध्ये मग जोगती समाजाचे पण आहेत, तृतीयपंथी. आता तृतीयपंथी ही ट्रान्सजेंडर एक व्याख्या अजून सरकारला पण माहिती नाही नेमकं ट्रान्सजेंडर म्हणजे काय. ते LGBT असं कधी मी शब्द ऐकला होता. LGBTQ आहे, त्याच्यामध्ये सगळी आहेत. हा ट्रान्सजेंडर अम्ब्रेला आहे, त्याच्यामध्ये सगळे येतात. समलैंगिक जे म्हणतात आपण, गे लोक आहेत, लेस्बियन आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, बायसेक्शुअल आहेत. ही सगळी त्या एका छत्रीखाली, मग नॅकोच्या गाईडलाईन प्रमाणे तसं ते काम चालतंय. पण तुमचा हा जो काही तुम्ही एका छत्रीखाली, एका छत्राखाली जे काम करताय त्यावेळी तुमच्यात आपापसामध्ये कम्युनिकेशन तेवढं स्ट्रॉंगली होत असतं का?
किंवा तुमच्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही सगळे एकत्र जमता का? होय होय नक्कीच. आम्ही तालुका लेवलला पण कमिट्या केलेल्या आहेत. बर एक एक तिथं लीडर ठेवलेले आहेत, टीम लीडर. मग तो त्या तालुक्याचा टीम लीडर म्हणजे त्या तालुक्यामध्ये काही अडीअडचणी असतील, त्या लोकांना काही शासकीय सुविधा पाहिजे असतील तर ते त्याला कॉन्टॅक्ट करतील आणि तो आम्हाला करेल अच्छा आणि आम्ही बोर्डला करेल. बर हां, अशी ती साखळी आहे. आणि याच्या आधी 3-4 प्रोजेक्ट पण आपण चालवले. पैसा होता त्यावेळेला प्रोग्राम्स खूप घ्यायचो आम्ही, पण आता नाही आहे. आणि एमसॅक्सचा प्रोजेक्ट आम्ही 3-4 वेळेला प्रपोजल पण लिहिलं, पण काही पॉलिटिक्स झालं आणि तो आम्हाला प्रोजेक्ट नाही मिळाला. अच्छा पण व्हॉलंटिअर आम्ही गेली 20 वर्ष काम करतोय आमच्या समाजासाठी आणि इथूनही करतच राहणार. आणि बोर्ड आले तर आता खूप आम्हाला स्कोप आहे आमच्या समाजासाठी काम करण्याचा. आमच्या मला सांगा, जे तृतीयपंथी आहे त्यातले बहुसंख्य तृतीयपंथी हे भीक मागण्याचं काम करतात असं एकूण दिसते, किंवा मग वेश्या व्यवसाय टाईप शरीर विक्री केली जाते. या दोन व्यतिरिक्त करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का आतापर्यंत? केलेत, पण कुणी म्हणजे शिक्षण नसतंय किंवा म्हणजे मग त्यांचं- म्हणलं तसं कोणी हा, कामच देत नाही. काम देत नाहीये. बर मग ते करणार तरी काय करणार ते? म्हणजे असं कोणता व्यवसाय केला तर असं एखादा भाजीचा व्यवसाय जरी केला, पण ते लोक जे घ्यायला येतात ते घेऊ शकत नाहीत. सगळं करून बसलेत असे पण लोक. मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे हा. की जे तृतीयपंथी असतात ते एवढा भडक मेकअप का करतात, खूप आभूषणं का घालतात? कारण- म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं का दाखवलं जातं? नाही, दाखवायचा प्रश्न नाही, कारण त्यांना आवडच तशी असते की मी असं नटायचं करायचं, म्हणजे असं पण शृंगार त्याच्यातून तुमची एक वेगळी ओळख तयार होतीये आणि त्याच्यातून तुम्ही समाजापासून थोडंसं वेगळे बाजूला पडले जाते असं वाटत नाही का? बिलकुल नाही. नटणं महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मान्य तो ना, पण रोजच आम्ही का? बजावणारच. रोजच का? रोजच का म्हणजे आता रोजचं आयुष्य आहे तर रोज आता खायला प्यायला लागतंय तर चांगलं राहायला पण लागतंय. बर तर आता तुम्ही म्हटलात की मगाच्या प्रश्नाला थोडंसं मी हे करू अनुसरून बोलते की सेक्स वर्क करणं, भीक मागणं, बधाई मागणं ही आमची परंपरा आहे. भीक मागणं ही आमची परंपरा आहे, ती आम्ही तोडू नाही शकत. का बरं? मला हे मान्य नाही तुमचं. का मान्य नाही? एरवी आपण जेव्हा परंपराच्या जोखडातून बाहेर यायचं म्हणतोय, तर ज्या परंपरा तुम्हाला बांधून ठेवतायत, ज्या परंपरा तुम्हाला अपमानित करतायत, त्या परंपरा तोडण्यात काय अडचण? अपमानित करत नाहीयेत. भीक मागणं हे परंपरा नक्कीच अपमानित आहे एक प्रकारचं. बांधून ठेवतात म्हणून हा समाज एकत्रित आहे आणि चांगल्या मार्गाने जात आहे. आज त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान आहे की आपलं शास्त्रामध्ये पण त्यांना उपदेवता मानलं जाते. का तर ही एक सिस्टम आहे, साखळी आहे त्यांना बांधून ठेवण्याची म्हणून. नाही, पण काय आहे, उपदेवता मानलं जातं ना, हे थोडंसं सोयीनुसार शास्त्र आहे. ज्या वेळेला मला गरज असेल त्यावेळी मी तुम्हाला उपदेवता मानेन. एरवी मात्र माझी तुमच्याकडे बघण्याची दृष्टी ही अत्यंत विखारी असती, बरोबर, अत्यंत बरोबर आहे. तिरस्काराची असते बरोबर. आणि मला भीती पण वाटत असते. म्हणजे मी मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करत असेन आणि जर माझ्या डब्यामध्ये कोणी तृतीयपंथी आले तर मी अंग चोरून घेतो. बरोबर. मला त्यांचा स्पर्श नकोसा वाटतो. ही जी काही भीतीची भावना आहे, जी काही थोडीशी तिरस्काराची, घृणेची भावना आहे, ही कमी करण्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न होत आहेत का? होत आहेतच. त्याच्यासाठीच आता बोर्ड स्थापन झाला. आता जी तुम्ही म्हणताय की याच्या आधी त्यामुळे तो जो एक प्रयत्न- अग्रेसिव्हनेस असतो ना, हा. काही तृतीयपंथीमध्ये जो एक अग्रेसिव्हनेस असतो, तो थोडासा कमी होऊ शकतो का? किंवा तो का आलाय आपण असं विचारू? जर समाजाने समजून घेतलं तर खूप आणि ही खूप लोक म्हणजे ही लोक बघा फणसासारखी असतात. वरून जरी काटेरी असलं तरी आत मऊ घाबाचं आहे. तशी समाजानं जर समजून घेतलं, त्यांच्यावर जर अत्याचार हिंसा नाही केली तर ही लोक अग्रेसिव्ह होणारच नाही. हिंसा कसली हिंसा असते? ही सगळ्या प्रकारे होते. आज तुम्ही म्हणतात की ट्रेनमध्ये मागायला जातात. आता तुम्ही म्हटलात की अंग चोरून घेतलं मी, का तर त्याचं ते स्पर्श नको असते किंवा तो समोरही नको असतंय अशासाठी. तर हिंसा त्या लोकांना ट्रेनमध्ये मारहाण केली जाते, त्यांना ढकललं जातंय, त्यांच्यावर जबरदस्ती सेक्स केला जातोय, त्यांचे पैसे हे करून दादागिरी करून काढून घेतले जातात. अशा वेळेला थोडंसं हिंसक व्हायलाच लागतंय. कोण नाही होणार? मुंगीला पण जाताना आपण डिवचलं तर ती चावती आपल्याला. आणि आम्ही तर माणसं आहे, पण आम्ही तर स्वतःहून तसं काय करत नाही आहे. मग कित्येक आता म्हणतात न्यूजमध्ये पण येते की बघा तृतीयपंथीयांचा धिंगाणा, हे ट्रेनमध्ये टाळ्या वाजवतात, साड्यावर करतात, रोडला जाताना हे अश्लील हावभाव करतात. कुठं क्वचित करत असतील, आम्ही नाही पण म्हणत नाही आहे. पण 2-4 लोकां
वागण्यांमुळे तुम्ही पूर्ण समाजाला खराब प्रत्येक ठरवणार आहे क्षेत्रात का? जसे अपवाद असतात तसे या क्षेत्रात अपवाद असू शकतात. सगळीकडेच आहे, बरोबर. सगळीकडेच तसे आहेत. तर आता नक्कीच बोर्ड प्रयत्न करेल ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबाव्यात आणि जी सेक्सवर करणारी आहेत किंवा भीक मागणारे दुकानं ट्रेन मागणारे आहेत, नक्कीच ह्या लोकांच्या काहीतरी रोजगारासाठी प्रयत्न केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी कमी होतील, पण पूर्णपणे नाही. तुम्ही आता कोल्हापुरामध्ये जिथे कुठे राहताय, हो. समजा तुमच्या तृतीयपंथी समाजातली एखादी व्यक्ती आजारी पडली हां, तर तुम्हाला सर्वसामान्य दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेतलं जातं का? काय तिथला अनुभव असतो? घेतलं जाते पण भेदभाव खूप होतोय. बरं. एक 4 वर्षाच्या पाठीमागची गोष्ट, 4 वर्ष झाली काही शिवानीच्या ह्याला हो सेक्स शिवानी म्हणून आहे, सेक्सवर करून ती येत होती, तर एकतर्फी प्रेमातून त्यांनी तिच्यावर ऍसिड हल्ला केला. ऍसिड हल्ला झाला. पूर्ण चेहरा आणि इथपर्यंत ते जळालं. रात्री 1:30 वाजता आपलं तावडे हॉटेलचा जो ब्रिज आहे ना, शिवनेरी शिवनेरी हॉटेल म्हणून आहे, तिथं तिथं झाला. आणि तिथनं हिला फोन आला आणि तिकडे एका रिक्षावाल्यांनी बिचाऱ्याने त्याला आणून इथंपर्यंत सिपारपर्यंत सोडला आणि तोपर्यंत तिला फोन आला, हिनं मला फोन केला. डॉक्टर नर्स सगळे असे हात बांधून उभे होते, काही असे धरून उभे होते, काही असं तोंडाला कोण उभे होते, कोणी पुढं नाही आलं. पण जवळ कोणी नाही आलं, काय नाही. ते डॉक्टर तिथं शिकाऊ डॉक्टर किंवा हे होते, ते म्हणले हे तुमचं तुम्ही करा, असं म्हणजे दुसऱ्या लोकांना कसं ते आता हे पेशंट आहे म्हणून करतात, तसं आमच्या लोकांना त्यांनी नाही केले. मग ही होती, मी होतो, आम्ही तिथं आत होतो, ते आम्हाला सांगत होते की हे तुमचं तुम्ही असं स्वच्छ करून घ्या, ते कपडे हे करा, त्यांना असं पूर्ण तिचं झालं. आम्ही ब्लाऊज वगैरे काढलं तर पूर्ण ते मास्क ते ह्याला चिटकून आलं. पण तुम्ही डॉक्टरी डॉक्टर पेशा म्हणून सुद्धा त्यांनी जो काही करायला पाहिजे ती सेवा शुश्रूषा केली नाही. पण ते ना एक माणुसकी तरी आता कुठे गेली ते माणूस? जे डॉक्टरला समजतंय ते आम्हाला समजणार आहे का? मला स्वतःला एक असं वाटतंय किंवा माझं थोडंसं निरीक्षण अनुभव असा आहे की तृतीयपंथीयांच्या मध्ये आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे. हो, म्हणजे तुमच्याकडे एक मुलताच इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. बरोबर. आणि असंही असू शकेल की तुमची स्वतःची सगळ्यांची जी एक सकारात्मक दृष्टी आहे जगण्याची, ती सुद्धा त्यासाठी उपयोगी पडत असेल. बिलकुल. मला सांगा की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आत्तापर्यंतचा दुःखद आणि कधीही विसरणार नाही असा प्रसंग कुठला होता? माझी आई वारली तेव्हा. मी खूप वालावलकर हॉस्पिटलला वारली ती. खूप आधार होता मला आणि लहानपणापासून तर सगळ्यांनी हिरवून घेतलंच होतं, पण आई वारल्यानंतर ना खूप एकटे पडले मी. मित्र मैत्रिणी कोण आहेत? खूप आहेत, पण कोणी जे आईने आधार दिला होता तो कोणी नाही दिला. आई ते आईच असते. शेवटी आई ते आहे. आणि त्याच्यानंतर ना मग तोच आधार द्यायचा प्रयत्न आमच्या गुरूंनी केला. खूप त्यावेळेला सावरले. मग नंतर आमच्या मैत्रिणीच आरतीताई आहेत, माझी पोरं आहेत, चेले आहेत माझे. खूप आज पण मग नंतर कधी आठवण नाही येऊ दिली मला. ह्यांना कधी कधी कोणी जास्ती करून आधार दिलेला नाही लहानपणापासून, पण मयुरीताईंनी की नाही असं आमचे कित्येक तर लोक आहेत, भरपूर जणांनी असं मदत केलं की ते सांगण्यासारखं नाही आहे. त्यांच्या वैयक्तिक पण त्यांनी मदत केल्यात भरपूर. खूप त्रास झाला की डोळे भरून येतात, पण डोळे भरून येण्याचं प्रमाण किंवा फ्रिक्वेन्सी वाढली तर हळूहळू डोळे शुष्क पण होऊन जातात. तुमच्यात अजूनही ती माणुसकी तुमच्या डोळ्यांतून मला दिसते आहे. पण मला मगाशी तुम्ही बोलताना जो म्हटला होता की गुरु चेला परंपरा, शास्त्रीय संगीतामध्ये गुरु शिष्य परंपरा माहिती आहे, पण ही गुरु चेला परंपरा काय आहे? जसं गुरु शिष्य आहेत तसंच गुरु चेलाई सिस्टम आहे आमच्यामध्ये. आम्ही गुरूंना आई सुद्धा म्हणतोय, कारण की आई माझा गुरु, आई कल्पतरू, आणि त्याच्यानंतर ना दुसरा गुरु असतो आपला. पहिला गुरु आपली आई असते. तर ती सगळ्या गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन करते. चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान गुरु आम्हाला देतोय. तिथं गुरुचेला आता आमच्या जोगती समाजामध्ये काही रीतिरिवाज आहेत किंवा हिजडा परंपरा जी आहे त्याच्यामध्ये पण काही रीतिरिवाज आहे. बर. काही धार्मिक पद्धती आहेत, पूजा अर्चा आहेत, त्या केल्यानंतर ना गुरुचेला पद्धती तिथं रुजू होते आणि तो त्यांचा गुरु आणि चेला सिस्टम तिथून ते फॉलो होते. आणि बघा, हा समाज वाईट का म्हणते? आजपर्यंत कुठला तृतीयपंथी तुम्ही वृद्धाश्रमात बघितलाय? कधीच नाही. कुठल्या तृतीयपंथीची आई तुम्ही वृद्धाश्रमात बघितले? कधीच नाही. मग बघा, ही लोक एवढी चांगली, स्वतःला किती जरी हाल झालं तरी आपल्या गुरुला बर वृद्धाश्रमात नाही पाठवत. बर. आणि काही सेक्स वर्क पण करतील, पण आपल्या आई वडिलांना, आईला तरी नक्की सांभाळतील. क्या बात आहे.
तर एवढी ही लोक समंजस पण आता गुरु चेला परंपरामध्ये तो तसा जन्मता तुमचा मुलगा किंवा मुलगी असणारच नाही, कारण तुम्ही प्रजोत्पादन करू शकत नाही. बरोबर पण तुम्ही ज्याला चेला मानता तोच तुमचा थोडक्यात एक प्रकारे तुमचा आपत्ती आहे. होय आणि मग त्यानं आई वडिलांसारखंच आपल्या गुरुला सांभाळायचं सांभाळायचं आयुष्याच्या अंतापर्यंत. होय होय. आणि त्याच्यानंतरही ज्या काही पद्धती रीतिरिवाज असतात म्हणजे बारावं घालणं ह्या सगळ्या गोष्टी तो चेलाच करतोय. बर. त्याच्यानंतर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत वर्ष श्राद्ध सुद्धा. पण मग आता गुरुनं चेला म्हणून निवड करायची असेल तर कसं ठरतं? का केवळ ते भावनिक बंधावरती असतं? भावनिक बंधावरती पण असते आणि ती त्याची चॉईस असते की बाई मला आता ही मला गुरु करायची आहे. मग तिचे समाजामध्ये काही लोक बघतात की समाजामध्ये त्याचं काय स्थान आहे, समाजामध्ये कशी वावरते, कम्युनिकेशन कसं आहे तिचं इतर लोकांशी, असे पण बघणारी काही लोक आहेत. काही भावनिक ह्याच्यानी अटॅच होणारे आहेत. पण मग एका गुरुचे कितीही चेले असू शकतात? कितीही असू शकतात. बर. आणि मग तो चेला गुरु होण्यासाठी विशिष्ट काही वयाची अट असते का? वयाची अट नसते. आता तिला स्वभाव पटला. आता अंकिता माझी चेला आहे, अंकिताचे पण चेले आहेत. बर. मी 25 चेल्यांची गुरु आहे आणि 5 चेल्यांची आजी गुरु पण आहे. दादी नानी असं असं ती प्रथा वाढत सगळी जाते सगळी ना. नाती आमच्यामध्ये तुमचं असतात. एक वेगळं कुटुंब तयार होत जातं. कुटुंब गुरु चेला हे जरी नाव असेल तर एक कुटुंब आहे ते. आणि कुटुंबामध्ये सगळी कोण आई मावशी दीदी ही सगळी नाती त्याच्यामध्ये चांगल्या रीतीनं सांभाळली जातात, अत्यंत प्रेमानं आणि भावनेनं आणि आदरपूर्वक. पण त्यामध्ये रक्ताची नाती कुठली नसतात. नाही नाही म्हणजे तुमच्या खऱ्या आयुष्यातले तुमची मावशी काका काकू हे त्याच्यामध्ये कुठेही येत नाही. नाही, पण त्याच्याही पेक्षा सुंदर नाती ही जोडलेली आमच्या समाजाची निभावतोय आम्ही. मला सांगा आरतीताई, कौटुंबिक कार्यक्रमासाठी कधी तुम्हाला तुमच्या घरातल्यांकडनं बोलावणं होतं का? आता चुकून कधीतरी बोलावतात, नाही तर नाही आहे, असं काही नाही आहे. पण हे असं म्हणजे ते जोगते आहेत किंवा साडी नेसल्यात त्याच्यामुळं आमची इज्जत जाईल, हे आमच्या पै पाहुण्यामध्ये आले तर की यांच्यामुळं आमची इज्जत जाईल म्हणून आम्हाला शक्यतो करून बोलवत नाही आहेत. चुकूनच कधीतरी बोलवलं. मग अशी आईचा विषय निघाल्यानंतर तुम्ही दोघी खूप भावूक झाला होतात. पण अशी पण काही उदाहरणं आहेत की आपल्या पोटच्या गोयाला तृतीयपंथी म्हणून हिणवतायत म्हटल्यानंतर त्याला घरातून बाहेर काढलेलं आहे. अशा वेळेला आई आणि वडील आणखीन ते मूल यांच्यामध्ये कटुता नाही येत? येते ना. म्हणूनच अशा वेळेला ती कधी घराकडे फिरून नाही बघत. कित्येक आता आपल्या कोल्हापूरमध्येच आहेत, खूप सुधारवायचा प्रयत्न केला. अक्षरा म्हणून आहे, चांगल्या फॅमिलीमधली आहे ती. तिला ते सायकॅट्रिस्टकडे नेऊन शॉक वगैरे दिले बर. आणि त्याचा असर तिच्या शरीरावर झाला आणि मेंदूवर झाला आणि ते एकदम आता सायकोसारखी काही पण बोलायचं. पण तुम्ही बघा ही लोकांचं मगाशीच आपण म्हटलं तसं ही लोक घडवता येत नाहीत, घडलेलीच असतात. तुम्ही उपचार कराल शरीरावर, मनावर नाही. आणि ही लोक मनातून अशी असतात. कित्येक तुम्ही शरीरावर जर अतिप्रसंग केला तर त्याचा साईड इफेक्ट होणारच आहे. हो. आणि तो तिला आज भोवतोय. कुळ्यासारखं इकडं तिकडं फिरायचं, काही पण बोलायचं, हे ती आता अनुभवते. आणि नाही ती शेवटी मग तिला घरातल्यांनी म्हटलं तू तुझं आयुष्य जग जा. अरे बाप. ती घरातून बाहेर पडली, इकडं तिकडं कित्येक लोकांच्या इकडं राहिली. आणि आता परत घरच्यांनी तिला प्रॉपर्टीचा इश्यू चालू होता तर बोलवलं गोड बोलवून आणि घरात जाऊन तिचे केस कापले अक्षयचे. आणि रुकया म्हणून आहे बिहारचे, त्यांची फॅमिली होती, इकडं होते ते कित्येक वर्ष राहिला. तो असं करायचा तर येता जाता भाऊ कानाखाली मारायचा, बहीण केस ओढायची, बाबाला आता मारायचा. रात्री झोपलं की त्याला तुडवायचे, बंद खोलीत घालायचे, केस त्याची थोडे वाढले की कसे पण वाकडे तिकडे केस कापायचे, का तर ह्यानं त्या लाजेनं घरातून बाहेर जाऊ नये. असं कोल्हापूरमध्ये कित्येक लोकांना तर असं झालेलं आहे. पण काही झालं की मयुरीताई काही कुठलाही मॅटर असू दे, आमच्या लोकांचा पहिला मयुरीताई, त्यांना म्हणजे घरचे कोणी काही केलं फक्त काही झालं तर आधारासाठी मयुरी. मयुरीताई फक्त. पण मग मयुरी कधी चिडतात का? नाही, चिडणार नाहीत. आपलंच आता घरचे आई वडील कसं चिडतात तसं ते. नाही, पण जो त्रास देतोय त्या व्यक्तीला सळो की पळो करून सोडलेल्या आहे मयुरीने, असं काही उदाहरण आहे का? आहे की ज्याचा म्हणजे जे हाय योग्य आहे ते योग्य आहे, नाही तर नाही आहे, नाही तर त्याला चुकी तर चुकी असं.
वागायचं तर रीतिरिवाजानं आपला समाज आहे, आपला समाज धरून. आता आपण स्त्री नाही पुरुष नाही, आपण जे आहे आपल्यामध्ये जे काय व्यवस्थित चालायला आहे ते व्यवस्थित, चुकीचं आहे तर चुकीचं आहे. तुमचा एक किन्नर आखाडा म्हणून आहे, हो. त्याचं काय तर तुम्ही कोल्हापुरात काम सुरू केले? हा, किन्नर आखाड्याचं काम चालू केलेलं आहे, पण म्हणावं तसं नाहीये. त्याची कारण सुरुवात ते लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी सुरू केली. त्रिपाठी आणि ज्या वेळेला किन्नर आखाड्याची वीट ज्या वेळेला ठेवली त्यावेळेला आम्ही सुद्धा किन्नर आखाड्याची संस्थापक आम्ही सगळे आहे. बर, वा, दक्षिण महाराष्ट्राचे महामंडलेश्वर, मी त्रिपुंड लावलं नाही, माफ करा म्हणून. बर, गडबडीत लाईट गेलेली त्याच्यामुळे अंधारात आवरून आले. तसेच कर्नाटकाची महामंडलेश्वरती आणि दक्षिण महामंडलेश्वर. हा, दक्षिण महाराष्ट्राची कोल्हापूर जिल्ह्याची मी आहे. पण या आखाड्याचं काम काय, ध्येय धोरण काय? आखाड्याचं काम आहे, जे काही आमच्या समाजाचं इस्लामीकरण होत होतं, काही त्याच्यामध्ये कन्वर्ट होत होतं ते मुस्लिम ह्याच्यामध्ये बर, धर्मामध्ये, तर ते आपल्या धर्मामध्ये परत यायला पाहिजेत. कित्येक लोक होते की जे मुस्लिम धर्म त्यांनी फॉलो केलेला आहे, पण त्यांना आपल्या हिंदू धर्मात पण यायचं आहे परत. याच्यासाठी आणि आपल्या सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी. बर, कारण की बघा, ह्या लोकांचं महाभारतामध्ये योगदान आहे, रामायणामध्ये आहे, पण यांना कुठं समाजामध्ये स्थान नाही आहे. हो. तर ते स्थान मिळवून देण्यासाठी किन्नर आखाडा स्थापन झाला. तर याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी झाल्या. बाकी महाराष्ट्राच्या मी 4 आहे, कर्नाटकाच्या आरतीताई आहेत, नाशिक, धुळे, मुंबई आणि कोल्हापूर. बर. तुम्ही देव मानता? हो. देवळांमध्ये तुम्हाला मुक्त प्रवेश असतो का? हो. कधी तिथं अडचण आली नाही? नाही. पण तुम्हाला असं कधी वाटत नाही की आपल्याच आयुष्याला असं आयुष्य का, देवानं आपल्यावरती एक अन्याय केलाय, त्या देवाला कधी तुम्ही जाब विचारत नाही? बिलकुल नाही. आम्ही तर आभार मानतोय देवाचा, आणि आम्ही कधी म्हणतच नाही की माझं आयुष्य असं एकदम खालचं किंवा अपमानास्पद आहे. मी स्वतःला VIP समजतोय. कारण की बघा, एक महिला आणि एक पुरुष बाजारात जा, कुठंही जा, तर तेवढं कुतूहलानं लोक बघत नाहीत. तर आमच्याकडं लहान मुलापासून 80 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीपर्यंत लोक आमच्याकडं वळून वळून फिरून एकदा तरी बघायला पाहिजे. बघतात. आणि लक्ष नसेल तर दिवसून दिवस हे ते बघ असं, म्हणजे कौतुकानं कशानेही असू दे, पण आम्ही चाललं की लोक पण अशी पटपट बाजूला होतात. कुठंही मंदिरामध्ये गेलं तरी पण बाजूला होतात आणि सरळ जगदंबेच्या चरणापर्यंत आम्हाला दर्शन मिळतंय. तर आम्ही कधी मन खचत नाही आहे. पण जे काही असे टोमणे समाजानं जी ठेवलेली नावं ज्या वेळेला कानावर पडतात त्यावेळेला मन दुखतंय थोडंसं. ही लोक मला माणूस म्हणून का बघत नाही आहेत? यांच्यातल्याच कोणीतरी मला जन्माला घातलंय. पण मग तुमच्याकडे एक परंपरा होती की एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला चपलेनं मारलं जायचं त्या मृतदेहाला, आणि त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जायची. हे का होतं? हे आधी होतं, मग आता बंद झालं. खूप वर्षापूर्वी ती परंपरा होती. चपलानी का मारायचं की तू हे आयुष्य आता घेऊन आलायस, पुढच्या जन्मी तुला ते आयुष्य मिळवू नको. आयुष्यभर तू एवढ्या अवहेलना भोगलेले आहेस, एवढ्या यातना सहन केलेल्या आहेस, आणि पुढचा जन्म तुला तो मिळायला नको, म्हणून ते त्यांना आपला आक्रोश व्यक्त करायचे. ते व्हायचं. आणि वाजत गाजत जोगती समाजामध्ये ती परंपरा अजून आहे. अजूनही आहे? हा, म्हणजे चपलानी मारायचे नाहीये, पण जे वाजवत न्यायचं ते. जे सुती आणि चौंडक जे वाजवत आम्ही देवीची गाणी म्हणताना ते वाजवत घेऊन जायची अजूनही प्रथा आहे. तुमचे असे वेगळे काही सण उत्सव असतात? नाही, आमच्या वेगळे नसतात, पण सगळे आमच्या घरी साजरे होतात. ईद होते, दिवाळी होते, होळी होते, क्रिसमस होते, सगळं आमच्यामध्ये. बघा, ह्या समाजाची एक खासियत आहे, या समाजामध्ये जातीवाद नाही आहे. आजपर्यंत मी चेला होऊन 20 वर्ष होत आले, किंवा आम्हाला पण दोघींना माहिती नाही की आम्ही एकमेक कुठल्या जातीचे आहेत. आणि आजपर्यंत मी माझ्या गुरुने विचारलं नाही तू कुठल्या जातीचा, मी माझ्या चेल्यांना विचारलं नाही कुठल्या जातीचा आहेस. तर एक माणुसकी, माया, ममता हीच जात आमची. माणुसकीच ही जात आहे. सरकारी स्तरावरती आता जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याच्यानुसार तुमची पहिली मागणी आता काय असणार आहे? पहिली मागणी असणार आहे की बोर्ड स्थापन झालेला आहे, हो, अन्न वस्त्र निवारा. कारण की प्रधानमंत्री आवास योजना याच्यामध्ये कुठंच त्यांना त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे किंवा कुठं समावेश नाही आहे. जनधन योजना आहे, त्याच्यामध्ये बँकेमध्ये अकाउंट काढायला गेलं तर तुम्ही पहिला डॉक्युमेंटची मागणी करतात, तुम्ही आधार कार्ड आणा. कित्येक लोकांचं आधार कार्ड तृतीयपंथी म्हणून आत्ता व्हायला लागले, आधीची झालेली नाही आहेत, किंवा महिला आहेत किंवा पुरुष त्याच्यावर आहेत, तर जेंडर चेंज त्याच्यावर होत नाही आहे, तर तुम्ही सर्टिफिकेट आणा.
तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत ह्याच्यावर पहिला फोकस केला जाईल. त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये, शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी प्रयत्न आमचं प्राधान्यानं तुम्ही मगाशी सांगितलं की 6वी पर्यंतच शिकली आहे, पण तुमचं ओव्हरऑल सगळं बोलणं बघितलं की हे कुणाला पटणारच नाही की तुमचं शिक्षण फक्त 6वी पर्यंत आहे. कसं अपडेट ठेवता स्वतःला? माझी चेले आहेत, कोणी त्याच्या BA शिकलेले आहेत, कोणी 12वी झालेलं आहे, कोणी त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर पण आहे. ते बसले की ते मला इंग्लिशमध्येच बोलतात. मग मी त्यांना म्हणते हे काय ग, तर हे असे असे, आणि मी कॉम्प्युटर चालवते, व्हॉट्सअप, फेसबुक, मेल पाठवते, मेल चेक करते, सगळं करते. ते पोरांनी मला हे सगळं शिकवलेलं आहे. क्या बात आहे. पण हे तृतीयपंथीय म्हणून एस्टॅब्लिश होणं किंवा स्वतःला ओळखणं याचं काही एक वय असतं? या वयात आल्यानंतर तो आपल्यातला शारीरिक बदल किंवा मानसिक बदल अधिक स्पष्ट होतो असं? लहानपणापासूनच त्याचे जे हावभाव होतात ज्या वेळेला बघा, कारण की घरच्यांनी फ्रॉक घातला तर फ्रॉक घालून घ्यायचा, शर्ट पॅन्ट घातलं तर शर्ट पॅन्ट घालून घ्यायचं. पण ज्या वेळेला मला कळते की मला नाही, मी चुकीच्या शरीरात आहे, मला शर्ट पॅन्ट नाही घालायचं आहे, पण मी म्हणते की चुकीच्या शरीरात नाही, मी चुकीच्या समाजात जन्माला आली, जिथं मला माणूस म्हणूनच समजून घेतलं नाही आजपर्यंत. आणि तुम्ही कपडे बघून ठरवणार की एका पुरुषानं शर्ट पॅन्ट घातलं की तो पुरुष आहे, त्याची पण चॉईस वेगळी असू शकते. एक महिलेने साडी घातली, आता लेस्बियन मुली ज्या आहेत, साडी घातली म्हणजे ती महिला झाली, त्या महिलेला पुरुषच आवडते, म्हणजे आमची लैंगिकता वेगळी म्हणून आम्ही वेगळे का? तर हे समाजानं थोडंफार हे करून घ्यायला पाहिजे. लेस्बियन असतील, गे असतील किंवा तृतीयपंथी असतील, या सगळ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये तुम्ही आता पुढाकार घेताय, तर या सगळ्यांचं कधी संमेलन किंवा सगळ्यांच्या मीटिंग्स तुमच्या एकत्र होतात का? होतात ना. कोल्हापूरमध्ये तालुका लेवलला पण मीटिंग होतात, जिल्हा लेवलला पण होतात, आणि राज्य पण लेवलला. अजूनही लेस्बियन किंवा गे हे उघडपणानं समोर येत नाहीयेत. येत नाही आहेत, कारण समाजच आहे. जे समाज त्यांना टॉन्ट मारतंय किंवा त्यांना ते जे जगण्यासाठी खुलेपणानं प्लॅटफॉर्म समाज उपलब्ध करून देत नाही. तू आहेस तर आहेस, ठीक आहेस, एका आईचा मुलगा आहेस, तुम्ही कुत्री पाळताय, मांजरं पाळताय, मग आपल्या पोरांना सांभाळायला काय अडचण आहे तुम्हाला? कारण समाज, फॅमिली सांभाळू शकते, जन्म दिलाय तर ते सांभाळणार, कर्तव्य आहे वडिलांचं. पण समाज, कुठं आपण कुठलीही चर्चा केली तर थोडी ना थोडीफार समाजाकडे जातेच ते. आता मुंबईसारख्या सिटीमध्ये बघा कसे, म्हणजे किती लोक स्टँडर्ड बघतात, आणि आमच्या इथं जरा काही असे कपडे, म्हणजे मुलींनी थोडे शॉर्ट कपडे घातले, हे असलं नाही करायचं, नाही असं नाही चालत. पण तिथं केवढं चालतंय आणि इथं आपल्या इथं काही नाही चालत ना. तसं म्हणजे फरक दाखवला जातोय की ती एकदम स्टँडर्ड सिटी आहे, हे कोल्हापूर, असं फरक होतोय. कोल्हापुरामध्ये पण बायसेक्शुअल आहेत? हो. ती संख्या वाढतीये, कमी होतीये, काय? नाही, आपण ठरवू शकत नाही, कारण की बघा, हा ते मानसिक आजार आहे का? बिलकुल नाही. नाही नाही, मानसिक आजार, छान शब्द वापरलात, मानसिक आजार. डायरेक्टली लोक म्हणतात विकृती आहे, तर ही विकृती नाही, ही संस्कृती आहे असं आम्ही म्हणतोय. कारण की बघा, अजंठा लेणी बघितलेली आहेत आपण, त्याच्यामध्ये समलैंगिकतेचा आहे. मग ही विकृती कशी काय? ही तर संस्कृती आहे. काही विकृत लोक हिला विकृती म्हणतात, विकृत विचाराची, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा हो. हा. तर आणि याचं बघा, आजपर्यंत हा समाज पुढं न येण्याचं किंवा दुर्लक्षित होण्याचं कारण शासन पण कुठंतरी आहे. शिवाजी महाराजांना आपण कुणी बघितलेलं नाही आहे, पण इतिहास आपल्याला माहिती आहे का? तर तो शिकवला जातोय आपल्याला. पण ह्या लोकांचं वेदा पुराणा ग्रंथामध्ये उल्लेख आहे, ते कुठंच शिकवलं जात नाही आहे ना, कुठं दाखवलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये रामायण दाखवत होते, ते पण लोक चॅनल बंद करून बघितलं की हा नाही नाही नाही, चला चला झालं. मग ते लोकांना कळणार कसं? तुमच्या म्हणण्यानुसार लैंगिक शिक्षण हे शालेय शिक्षणापासून असलं पाहिजे. तर अशा काही जर शासनाला होत नसेल तर तसा काही हे काढा, किंवा प्रत्येक शाळा कॉलेजेसना मी विनंती करते की एक तास ठेवा, ती मुलांना कळू दे की बाबा हा पण आपल्या समाजाचा घटक आहे. कारण की अचानक जर आम्ही त्या मुलांसमोर गेलो तर ते विचित्रच वाटतं त्यांना, भितात लोक, किंवा भीती पण घालतात, रडू नको, तर तिला बोलवतो बघ, त्यांना बोलवतो बघ, नाही तर तुला ते धरून नेतील. कशाला धरून नेतील? तेच लढायला लागलेत, उपाशी पुटी राहायला लागलेत, आणि तुला घेऊन ते काय करतील? तर कुठंतरी समाज जबाबदार आहे आमच्या ह्या छाप पाडण्याला आणि
सोशल मीडिया कित्येक वेळेला होते की बघा डाडाडांग तृतीयपंथीयांचा धिगाणा जे काय बॅकग्राऊंड तुम्ही देताय किंवा त्या गोष्टी आहेत खरोखर गरज आहे का आणि खरोखर त्या नाण्याच्या दोन्ही बाजू बघा खरोखर तिथं तेवढा धिंगाणा झालेला आहे का तर आपलं ज्योतिप्रिया सिंग होतं त्यावेळेला ते मर्डर होत नव्हते का ते सिरियल किलर होतं ते भिकाऱ्यांचं ते व्हायचं तर आम्हाला टार्गेट केलं मीडियाने सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा नाही तुम्ही लोक रात्री असताय तुमच्यातलंच कोणीतरी करत असेल आम्हाला 45 जणी आम्ही सेक्स वर्क करत होतो त्यावेळेला तर आम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनला रात्री बोलवून नेलं कुठून ती बातमी मीडियाला गेली तर ते पत्रकार कॅमेरा वगैरे घेऊन आले आणि म्हटलं चाललंय काय आम्हाला आरोपी म्हणून आणलंय आमच्यावर गुन्हा सिद्ध झालाय आम्ही गुन्हेगार सिद्ध झालो का मग कशाला हे करताय तुम्ही चर्चा करायला जर तुमच्यातलं कोणी करत नसेल जर तुमच्यातल्या कोणाला माहिती असेल तर आम्हाला मदत करा हे सांगण्यासाठी आम्हाला तिथं बोलवलं होतं छान बोलल्या त्या सुद्धा विषय काय होता तो सगळा कळाला तिथं सेक्स वर्कर म्हणून काम करत असताना ज्या यातना वेदना होतात त्याच्यातून बाहेर पडण्याचा कधी विचार करत नाही ह्याच्यामध्ये ढकललं कोणी समाजाने कारण की बघा मनानं आम्ही 4 लोकांच्या खाली नाही गेलो त्यावेळेला किंवा कोणी जातही नाही सेक्स वर्कर महिला जरी झालं किंवा आमच्या समाजातले जरी झालं लहानपणापासून समाजातील म्हणजे आम्ही जिथं राहतो गल्लीतली किंवा आपल्या परिवारातले लोक सेक्शुअल हॅरसमेंट त्यांच्यासोबत होते काही कालांतरानं तीच सवय पडत जाते मग मला इथं मिळत नाही तर मी तिथं जायला पाहिजे मला ह्या लाईनला काही नाही मिळालं तर मी दुसऱ्या लाईनला जाणारच तसं मला घरात जर माझी ती शांत झालं नाही तर मी बाहेर जाणार बाहेर नाही तर रोडवर नाही तर रस्त्यावर अशा वेळेला यातना खूप होतात कारण की एका दिवशी 10 लोकांकडनं त्या सगळ्या कोणी असं कुत्र्यासारखं सुद्धा लचके तोडतं शरीराचे हिंसकून सुद्धा अत्याचार आमच्या मनावर तर होतात रोज पण शरीरावर त्यावेळेला होतात खूप कठीण आहे सेक्स वर्कर महिलांचं आणि सेक्स वर्कर तृतीयपंथीयांचं जीवन त्याच्यासाठी आहे आमच्या महिलांसाठी आणि आमच्यासाठी अरे यमराजा थांब जरा अरे यमराजा थांब जरा असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस वेश्या असली म्हणून काय झालं तिला नरकात लगेच धाडू नकोस वेश्या असली म्हणून काय झालं तिला नरकात लगेच धाडू नकोस तिच्यासारखं सतीचं वाण कोणालाही जमायचं नाही तिच्यासारखं सतीचं वाण कोणालाही लाभायचं नाही आणि गावची घाण पोटात घेऊन जगणं सुवासनीलाही जमायचं नाही ही व्यथा आणि त्यांच्या खूप ह्या समाजासाठी करण्यासारखं सरकारकडं खूप काही आहे पण करत नाही आहे समाजाला माहिती आहे की मला ह्यांना आपण मान सन्मान द्यायला पाहिजे की तो काय म्हणेल ह्या तोनं सगळी वाट लावलेली आहे सिस्टमची खरं आहे शेवटचा प्रश्न आहे खूप सुन्न झालोय मी परमेश्वर जर तुम्हाला भेटला दोघींना हा प्रश्न आहे तर काय त्याच्याकडे काय मागाल तुम्ही काय मागायचं आहे हेच की सगळ्यांचं आणि आजपर्यंत लहानाचं आहे मी मोठं झालेलं आहे सगळ्यांचं चांगलं होऊ दे हेच मनामध्ये आहे त्यांचं चांगलं होऊ दे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होऊ दे हेच मागणार आहे आणि काय वेगळं मागणार आहे देवा मला पुढच्या जन्मी जर जन्माला घालायचं असेल तर मला 7 जन्म हाच जन्म मिळेल मला पण हीच देवाकडं मागणी आहे माझी देवाला विनंती आहे आणि समाजाला थोडीशी बुद्धी दे त्यांचा आम्ही चांगला विचार करतोय त्यांनी पण आमचा विचार करावा आणि आम्हाला 7 जन्म हाच जन्म मिळावा यापुढे मी काहीही बोलणार नाही आहे संवाद प्रतिवादचा हा एपिसोड करत असताना मनामध्ये खूप प्रश्न होते काहूर होतं काही प्रश्न ओठापर्यंत येत होते पण थांबत होते नेमकं काय बोलावं किती बोलावं समजत नव्हतं आज मी इथंच थांबतो कदाचित मी पुन्हा या दोघींनाही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवेन त्यांचे प्रश्न त्यांची जगण्याची लढाई आणि त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे आपण अजिबात उपकार करत नाही आहोत आपण किती भाग्यवान आहोत आपण किती थोर आहोत असं जेव्हा स्वतःला म्हणतो त्याच वेळेला आपण किती खुजे आहोत हे सुद्धा यांनी दाखवून दिलेलं आहे पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवादमध्ये नमस्कार